तर पुणे सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगर जलमय 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी, जनजीवन विस्कळीत, वाहनं पाण्याखाली। पुण्याच्या जंगली महाराज मार्गावरती पावसामुळे झाड कोसळलेला आहे, वाहतुकीला मोठा फटका बसलाय। लोकमान्य नगर परिसरातही झाड पडल्याने रस्ता बंद झाला। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 27,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। प्रवाह वाढल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंकडून नदीकाठच्या गावात पाहणी करण्यात आली। राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकता नगर, निबज नगर भागामध्ये पाहणी करण्यात आली। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळलेली आहे। आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर, तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली आहेत। मंत्री गिरीश महाजनांची माहिती, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून मोशीतील इमारत दुर्घटनेचा आढावा। दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासह जखमी व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना। पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील घटना अत्यंत दुर्दैवी। सरकार कामगारांच्या जीवाला कचरा समजते का? रोहित पवारांचा सवाल। घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी। पुण्याच्या बाणेर परिसरामध्ये संरक्षक भिंत कोसळली। राम नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, संरक्षक भिंत कोसळली। तर सध्या पावसाचा कहर पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील जलाशयांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासामध्ये 12.44% पाणी वाढलेलं आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा 41.36% पोहोचला। मुंबईतील माटुंगा किंग सर्कल परिसरामध्ये झाड कोसळल्याची घटना घडली आहे। किंग सर्कलच्या महेश्वरी उद्यान परिसरातील झाड कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास आणि चिल्लर नदीला पूर आलाय। शेलू गावात उल्हास नदीचं पाणी शिरलंय, तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्यानं पूरस्थिती निर्माण झाली। नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर गेली आहे। 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली आहेत। मंदिरं आणि लहान पूल बुडाले असून पालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासह पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या आहेत। इगतपुरीच्या मांजरगावमध्ये घराखालील माती वाहून गेल्यानं 10 ते 12 कुटुंब उघड्यावर आहे। सुदैवानं जीवितहानी टळली असून प्रशासनानं 50 जणांना तातडीनं जिल्हा परिषदेच्या शाळेत हलवलं। माथेरानमध्ये नाल्यात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी जीवनदान दिलंय। स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। मुसळधार पावसात गार्बेज ट्रेक धोकादायक ठरला। मुसळधार पावसामुळे वांगणी बदलापूर दरम्यान राज्य महामार्ग बंद। कासगाव जवळ राज्य महामार्गावर पाणीच पाणी, उल्हास नदी ओव्हरफ्लो। अंबरनाथचं चिखलोली धरण ओव्हरफ्लो झालंय। अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरण भरलेलं आहे। तर सध्या पावसाचा जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पावसामुळे, तर त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या। राज्यात पुरामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका। संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी। साचलेल्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूजन्य आजाराचा धोका। अंगावर खरचटला अथवा जखम असल्यास पाण्याचा संपर्क टाळण्याचं आवाहन। मुसळधार पावसानं सिंहस्थाच्या पूर्वतयारीला फटका बसलाय। पालिकेनं सिंहस्थासाठी उभारले तात्पुरतं ऑफिस वाहून गेले। तपोवन परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नुकसान झालं। माथेरानमध्ये पुरात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी जीवनदान दिलेलं आहे। मुसळधार पावसात गार्बेज ट्रेक हा धोकादायक ठरला। स्थानिकांच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळलेला आहे। रेस्क्यूची थरारक दृश्य समोर आली। रायगड जिल्ह्यातील तामणी घाटात रस्त्याखालचा भराव खचलाय। तामणी डोंगरवाडी इथल्या रस्त्याखालचा भराव वाहून गेला। रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलंय। पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाट रस्ता धोकादायक आहे। या मार्गाने प्रवास करू नये असं आवाहन करण्यात आलं। परभणीच्या ताड पाघरी या गावाला जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेचा एसटीला फटका बसलाय। पोखर्णी ते ताड पांघरी असं बस खड्ड्यात अडकल्यानं अपघात झाला। अपघातावेळी बसमध्ये 12 प्रवासी होते। ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बस बाहेर काढण्याची वेळ आली।
वसईच्या मिठागर परिसराला 5व्या दिवशीही पाण्याचा वेढा पडलेला आहे। शेकडो नागरिकांचं 5 दिवसांपासून हाल आहेत। मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं। सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळावर 10 जुलैपर्यंत बंदी आहे। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेत। पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता असल्याने निर्णय घेण्यात आला। रत्नागिरीच्या परशुराम घाटातील गॅबियन भिंत कोसळण्याचा धोका वाढलेला आहे। पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेल्या सिमेंट काँक्रीटचा भाग तुटलाय। घाट धोकादायक गॅबियन वॉल खालची माती देखील आता मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे। पानवल धबधबा, भाटे बीच, गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि निवळी धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली।